संध्याकाळच्या वेळी कधीही करू नका हे काम, नाहीतर माता लक्ष्मी घरातून निघून जाईल, घरात दारिद्र्य येईल, सोबतच संपूर्ण घरकुटुंब उद्ध्वस्त होईल, सर्व काही नष्ट होईल। नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत खास आणि आवश्यक आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहोत जी कामे तुम्ही कधीही करू नयेत। मित्रांनो, अशी काही कामे असतात जी तुम्ही संध्याकाळच्या वेळी चुकूनही करू नयेत। मित्रांनो, आम्ही देखील त्या गोष्टींपासून दूर राहतो आणि अशी कामे कधीही करत नाही। त्यामुळे आजचा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा, जेणेकरून तुम्हाला समजेल की अशी कोणती कामे आहेत जी संध्याकाळच्या वेळी चुकूनही करू नयेत। चला तर मग जाणून घेऊया। घरातून बरकत निघून जाते, संध्याकाळी हे काम करू नका। यामुळे धन आणि आयुष्य दोन्ही कमी होते। ज्योतिष शास्त्रानुसार सनातन धर्मात प्रत्येक गोष्टीचे नियम बनवले आहेत। या नियमांच्या आधारावर माणूस आपले भाग्य आणि आयुष्य वाढवत किंवा कमी करत असतो। शास्त्रात सांगितले आहे की योग्य वेळी केलेल्या योग्य कामामुळे नेहमी ईश्वराची कृपा प्राप्त होते आणि माणूस धनसंपत्तीचा मालक बनतो। परंतु कळत आपण अशी अनेक कामे करतो ज्यांच्या परिणामांबद्दल आपल्याला नंतर माहिती मिळते आणि त्यामुळे कष्ट व समस्यांना सामोरे जावे लागते। शास्त्रात अशी काही कामे सांगितली आहेत जी संध्याकाळच्या वेळी चुकूनही करू नयेत। याचा केवळ तुमच्या आयुष्यावरच परिणाम होत नाही, तर पैशाशी संबंधित समस्यांनाही सामोरे जावे लागते। चला जाणून घेऊया अशा कामांबद्दल ज्यांना संध्याकाळी करण्यास मनाई आहे। धनासोबतच आरोग्यावरही परिणाम होतो। ज्योतिष शास्त्रानुसार संध्याकाळच्या वेळी पती पत्नीने वाद घालणे टाळावे। पितृपक्षात तर ही चूक अजिबात करू नये, कारण या काळात परलोकातून पितर येतात आणि हे पाहून दुःखी होतात। संध्याकाळी घरात रडणे आणि भांडण करणे अपशकुन मानले जाते। असे केल्याने घरात दारिद्र्य येते आणि लोकांच्या आरोग्यावरही वाईट परिणाम होतो। सोबतच अनेक अडचणी येतात आणि धनाची हानी होते। त्यामुळे संध्याकाळच्या वेळी घरातील वातावरण आनंदी आणि हसमुख असावे असे मानले जाते। अपशकुन सूर्यास्तानंतर पैशांचे व्यवहार टाळावेत। संध्याकाळी कोणाकडूनही कर्ज घेऊ किंवा देऊ नये। असे केल्याने घरात भरभराट होत नाही। पैशांशी संबंधित सर्व कामे नेहमी सकाळीच करावीत। संध्याकाळच्या वेळी पैशांची देवाणघेवाण करू नये, हा अपशकुन मानला जातो। अशी मान्यता आहे की जी व्यक्ती यावेळी पैशांची देवाणघेवाण करते तिच्या घरातून देवी लक्ष्मी निघून जाते आणि धनाचा नाश होतो। संध्याकाळच्या वेळी जेवण करणे देखील टाळावे। महाभारतातील अनुशासन पर्वात असे सांगितले आहे की संध्याकाळी जेवल्याने आयुष्य कमी होते, तसेच याचा आरोग्यावरही परिणाम होतो, कारण यावेळी जेवण केल्याने त्याचा थेट परिणाम मन आणि मेंदूसह पचन संस्थेवरही होतो। शास्त्रात सांगितले आहे की संध्याकाळी जेवण केल्याने धनाचा नाश होतो आणि शरीरात अनेक आजार निर्माण होतात। यामुळे दारिद्र्याचा वास होतो। शास्त्रात असेही सांगितले आहे की संध्याकाळी कोणालाही सुई देऊ नये। असे केल्याने घरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि दारिद्र्य येते। सुई दिल्याने घरातील सदस्यांमधील प्रेमभाव संपुष्टात येतो आणि कलहाचे वातावरण निर्माण होते। आर्थिक स्थिती खराब होते। संध्याकाळी लसूण आणि कांदा देणे देखील टाळावे। गरज असेल तर बाजारातून विकत आणावे किंवा सकाळी या वस्तू द्याव्यात, पण संध्याकाळच्या वेळी असे करू नये। संध्याकाळी घरातून या वस्तू बाहेर काढणे अशुभ मानले जाते। असे केल्याने घरातील भरभराट निघून जाते आणि आर्थिक स्थितीही बिघडू शकते। हे अशुभ असते। यावेळी मुलांना रडवू नये। असे करणे अशुभ मानले जाते। संध्याकाळची वेळ पूजापाठ आणि ध्यानाची असते। अशा वेळी मुलांचे रडणे दारिद्र्य आणते। असे केल्याने ग्रहदशाही प्रभावित होते, तसेच घरातील सदस्यांमध्ये तणाव निर्माण होतो
आणि पैशांचे नुकसान सहन करावे लागते. झोपू नये. सूर्यास्ताच्या वेळी कोणीही आडवे पडू नये किंवा झोपू नये. ही वेळ देवाची आराधना आणि आरती इत्यादींसाठी श्रेष्ठ मानली गेली आहे. शास्त्र सांगते की जर तुम्ही आजारी नसाल किंवा इतर कोणतेही महत्त्वाचे कारण नसेल तर सूर्यास्ताच्या वेळी झोपू नये. यावेळी झोपल्याने लक्ष्मी नाराज होते आणि व्यक्ती आजारी आणि सुसत पडते. याचे वैज्ञानिक कारण असे आहे की संध्याकाळी झोपणारा माणूस उत्साही राहत नाही. त्याचे शरीर आजारांचे घर बनते. त्यामुळे यावेळी झोपू नये. अभ्यास करू नये. सूर्यास्ताच्या वेळी वाचणे आणि लिहिणे यासारखी कामे देखील योग्य मानली गेली नाहीत. असे मानले जाते की संध्याकाळच्या वेळी अभ्यास केल्याने डोळ्यांवर नकारात्मक परिणाम होतो. यावेळी विद्यार्थ्यांनी थोडा वेळ शांत राहून माता सरस्वतीचे ध्यान करावे. यामुळे मेंदू नेहमी निरोगी आणि तंदुरुस्त राहतो. घराची साफसफाई करू नये. सूर्यास्ताच्या वेळी झाडू मारणे देखील चांगले मानले जात नाही. असे म्हटले जाते की झाडू हे माता लक्ष्मीचे प्रतीक आहे. संध्याकाळ होण्यापूर्वी घराची साफसफाई करून घ्यावी. असे केल्याने घरात नेहमी माता लक्ष्मीची कृपा राहते. असे मानले जाते की रात्री झाडू मारल्याने खर्च वाढतो आणि आर्थिक नुकसान होते. याचे वैज्ञानिक कारण असे आहे की संध्याकाळनंतर साफसफाई केल्याने घरात प्रवेश करणारे जीवाणू नष्ट होत नाहीत. तर सूर्यप्रकाश घरात आल्यावर साफसफाई केल्यास हे जीवाणू नष्ट होतात. त्यामुळे आपल्या धर्मग्रंथांमध्ये असे मानले गेले आहे की साफसफाई सकाळी आणि संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी करावी. नखे कापू नयेत. अनेकांना सवय असते की दिवसा वेळ मिळाला नाही तर ते रात्रीच नखे कापायला बसतात. पण रात्री नखे कापणे अशुभ मानले जाते. त्याचप्रमाणे नखे कापून लगेच आंघोळ करणे देखील अपशकुन मानले जाते. जेव्हा घरात कोणाचा मृत्यू होतो तेव्हाच नखे कापून स्नान केले जाते. रात्री नखे कापल्याने लक्ष्मी घरातून निघून जाते आणि आरोग्याची हानी होते. केसही कापू नयेत. रात्रीच्या वेळी केस कापणे देखील योग्य मानले जात नाही. असे म्हटले जाते की यामुळे घरात अलक्ष्मीचा वास होतो. आरोग्याच्या दृष्टीनेही हे योग्य नसते. यावेळी जेवण करू नये. असे म्हटले जाते की सूर्यास्ताच्या वेळी जेवण करू नये. शास्त्रानुसार यावेळी जेवल्यास अन्नाचे पचन नीट होत नाही. शरीरात बद्धकोष्ठता, गॅस आणि ऍसिडिटी सारखे विकार निर्माण होऊ लागतात, जे इतर अनेक आजारांनाही कारणीभूत ठरतात. हळूहळू शरीराला अनेक प्रकारचे आजार घेरतात. त्यामुळे यावेळी जेवण करणे निषिद्ध मानले गेले आहे. सुगंधी वस्तूंचा वापर करू नका. सूर्यास्तानंतर सुवासिक तेल किंवा सुगंधी वस्तू लावणे देखील योग्य मानले जात नाही. संध्याकाळ झाल्यानंतर सुगंधी पदार्थ लावल्याने नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो. यामुळे मन विचलित होते आणि अनेक प्रकारचे मनोविकार निर्माण होतात. म्हणूनच जर तुम्हाला तेल किंवा सुगंधी वस्तूंचा वापर करायचा असेल तर संध्याकाळ होण्यापूर्वी त्यांचा वापर करा. अजूनपर्यंत तुम्ही व्हिडिओ लाईक केला नसेल तर नक्की लाईक करा आणि प्रत्येक भारतीय नागरिकाला हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून ते संध्याकाळच्या वेळी चुकूनही या चुका करणार नाहीत. कारण या चुकांचा तुमच्या जीवनावर खूप वाईट परिणाम होतो. चला तर मग आता जाणून घेऊया की सूर्योदयाच्या वेळी अशी काही कामे असतात जी तुम्ही चुकूनही करू नयेत. चला जाणून घेऊया की हिंदू धर्म आणि ज्योतिष शास्त्रानुसार सूर्यास्तानंतर अशी काही कामे असतात जी करू नयेत. ती केल्याने घरात आजार, दुःख आणि संकटे निर्माण होतात आणि त्याचबरोबर देवी लक्ष्मी कोपते. चला जाणून घेऊया त्याच कामांपैकी 10 अशी कामे जी चुकूनही करू नयेत, अन्यथा तुम्हाला पश्चात्ताप होईल. सकाळी उठून चुकूनही करू नका ही 7 कामे. दिवसाची सुरुवात आपल्या संपूर्ण दिवसाच्या आरोग्यावर आणि कामावर परिणाम करते. जर सुरुवात ताजेतवाने असेल तर दिवसभर उत्साह टिकून राहील. एका बाजूला जिथे काही सवयी निरोगी बनवतात
तिथेच काही गोष्टी अशाही आहेत ज्या तुम्हाला आजारी पाडू शकतात. सकाळी लवकर झोपेतून उठणे ही एक चांगली सवय आहे. आपल्यापैकी अनेक लोक असे असतील जे सकाळी उठून पाणी पित असतील, काही जण ध्यान करत असतील, काही व्यायाम करत असतील, तर काही मॉर्निंग वॉकला जात असतील. एका बाजूला जिथे या सर्व सवयी निरोगी जीवनशैलीचा भाग आहेत, तिथेच काही सवयी अशाही असतात ज्यांचा आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणानुसार दिवसाची सुरुवात आपल्या दिवसभराच्या आरोग्यावर परिणाम करते. जर सुरुवात ताजेतवाने असेल तर दिवसभर उत्साह टिकून राहील. एका बाजूला जिथे काही सवयी निरोगी बनवतात, तिथेच काही सवयी अशाही आहेत ज्या तुम्हाला आजारी पाडू शकतात. अशा परिस्थितीत हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे ठरते की ती कोणती कामे आहेत जी सकाळी उठल्यानंतर करू नयेत. 1. धूम्रपान करणे. तसे पाहता धूम्रपान कोणत्याही वेळी केले तरी ते हानिकारकच असते, पण सकाळी झोपेतून उठल्याबरोबर सिगारेट पिणे खूप जास्त धोकादायक ठरू शकते. यामुळे कर्करोग होण्याची शक्यता खूप जास्त वाढते. 2. मद्यपान करणे. अनेक लोक असे असतात जे आपल्या दिवसाची सुरुवात मद्यपानानेच करतात. सकाळी उठल्याबरोबर मद्यपान करणे आरोग्यासाठी खूप हानिकारक असते. 3. भांडण करणे. दिवसाची सुरुवात सकारात्मक असली पाहिजे. सकाळी उठल्याबरोबर कोणाशीही वाद घालणे योग्य नाही. यामुळे दिवसभर तुमचा मूड खराब राहील आणि तुम्ही कोणत्याही कामात तुमचे 100% देऊ शकणार नाही. 4. मसालेदार अन्न. सकाळी खूप जास्त मसालेदार अन्न खाणे टाळले पाहिजे. सकाळी जेवढे हलके आणि पौष्टिक अन्न खाता येईल तेवढे चांगले. 5. कॉफी पिणे. जगात असे बहुतांश लोक आहेत जे आपल्या दिवसाची सुरुवात एका कप कॉफीने करतात, पण तज्ज्ञांच्या मते सकाळी कॉफी प्यायल्याने कॉर्टिसोलची, प्रथिने आणि कार्बोहायड्रेट्सच्या चयापचयात सक्रिय भूमिका बजावणाऱ्या एका संप्रेरकाचे नाव पातळी वाढते. कामाला सुरुवात केल्यानंतर कॉफीचे सेवन करणे फायदेशीर ठरते. 6. प्रक्षोभक गोष्टी पाहणे. जर तुम्हीही सकाळी उठल्याबरोबर टीव्ही लावून बसत असाल तर अशी कोणतीही प्रक्षोभक गोष्ट पाहणार नाही याची काळजी घ्या. याचा थेट परिणाम तुमच्या कामावर आणि मूडवर होतो. इकडे तिकडे पडून राहणे. आपल्यापैकी असे बरेच लोक असतील ज्यांना सकाळी उठायला आवडत नसेल. काही तर असेही असतील जे सकाळी अंथरुणातून उठल्यानंतर घरातच इकडे तिकडे झोपतात. ही एक चुकीची सवय आहे ज्यामुळे तुमची झोप पूर्ण होऊनही तुम्हाला ताजेतवाने वाटत नाही. कधीही कोणत्याही इतर व्यक्तीचे उष्टे अन्न खाऊ नये. शास्त्रामध्येही उष्टे अन्न खाण्यास मनाई केली आहे. हिंदू धर्मशास्त्रानुसार जो व्यक्ती उष्टे अन्न खातो किंवा दुसऱ्याला खाऊ घालतो तो पापाचा वाटेकरी बनतो. त्याच्यावर नेहमी नकारात्मकतेचा प्रभाव राहतो. याचबरोबर शास्त्रात असेही सांगितले आहे की पत्नीने आपल्या पतीचे उष्टे अन्न ग्रहण करू नये. शास्त्रात याला पापाच्या श्रेणीत ठेवले आहे. त्यामुळे पत्नीने कधीही पतीचे उष्टे अन्न खाऊ नये. तर याचबरोबर मित्रांनो, जाणून घेऊया भोजनाच्या आणखी काही नियमांबद्दल. नंबर 1. भोजनापूर्वी अन्नदेवता आणि अन्नपूर्णा मातेची स्तुती करून त्यांचे आभार मानावेत आणि सर्वांना अन्न प्राप्त होवो अशी ईश्वराकडे प्रार्थना करूनच भोजन करावे. स्वयंपाक करणाऱ्याने स्नान करूनच शुद्ध मनाने मंत्रांचा जप करत स्वयंपाकघरात अन्न बनवावे आणि सर्वात आधी 3 पोळ्या, 1 गाईसाठी, 1 कुत्र्यासाठी आणि 1 कावळ्यासाठी वेगळ्या काढून नंतर अग्निदेवाला नैवेद्य दाखवूनच घरातील सदस्यांना खायला द्यावे. सर्वांसोबत स्वयंपाकघरात बसूनच जेवण करावे. कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकत्र बसून भोजन करण्याचा प्रयत्न असावा. नियमानुसार वेगळे भोजन केल्याने कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम आणि एकता टिकून राहत नाही. मित्रांनो, नंबर 2. भोजनाची वेळ नेहमी सकाळी आणि संध्याकाळी असावी, कारण पचनक्रियेची जठराग्नी सूर्योदयानंतर 2 तासांपर्यंत
आणि सूर्यास्ताच्या 2 तास आधीपर्यंत प्रबळ असते. जो व्यक्ती दिवसातून फक्त एकदाच जेवण करतो त्याला योगी, आणि जो 2 वेळा जेवण करतो त्याला भोगी म्हटले जाते. एक प्रसिद्ध म्हण आहे की सकाळचे जेवण स्वतः खावे, दुपारचे जेवण इतरांना द्यावे आणि रात्रीचे जेवण शत्रूला द्यावे. मित्रांनो, क्रमांक 3, भोजनाची दिशा. जेवण नेहमी पूर्व आणि उत्तर दिशेकडे तोंड करूनच करावे. दक्षिण दिशेकडे तोंड करून केलेले जेवण प्रेतांना प्राप्त होते. पश्चिम दिशेकडे तोंड करून जेवल्याने आजारांमध्ये वाढ होते. मित्रांनो, क्रमांक 4, अशा स्थितीत जेवण करू नये. पलंगावर, शय्येवर हातपाय ठेवून आणि तुटलेल्या फुटलेल्या भांड्यांमध्ये जेवण करू नये. मलमूत्राचा वेग आला असताना, भांडणाच्या वातावरणात, जास्त गोंधळ असलेल्या ठिकाणी आणि पिंपळ किंवा वडाच्या झाडाखाली जेवण करू नये. तसेच वाढलेल्या अन्नाची कधीही निंदा करू नये. ईर्ष्या, राग, लोभ, आजारपण आणि दीन, दुःखी भावनेने केलेले जेवण कधीही अंगी लागत नाही. मित्रांनो, क्रमांक 5, असे जेवण करू नये. पचायला जड असलेले अन्न कधीही खाऊ नये. खूप तिखट किंवा खूप गोड जेवण करू नये. दुसऱ्याने उष्टे केलेले जेवण करू नये. अर्धे खाल्लेले फळ, मिठाई इत्यादी पुन्हा खाऊ नयेत. जेवताना मध्यभागी उठून गेल्यावर पुन्हा जेवायला बसू नये. जो गवगवा करून अहंकाराने खाऊ घालत असेल त्याच्याकडे कधीही जेवू नये. प्राणी किंवा कुत्र्याने स्पर्श केलेले, अशुद्ध किंवा केस पडलेले जेवण कधीही करू नये. तर मित्रांनो, हे वास्तुशास्त्राचे काही नियम आहेत जे आपण आपल्या जीवनात नक्कीच पाळले पाहिजेत. घरात सुखशांती टिकवून ठेवायची असेल तर महिलांनी या चुका करू नयेत. अनेक वेळा घरातील महिलांना नको असतानाही त्यांच्याकडून अशा काही चुका होतात ज्याचा थेट परिणाम घरातील सुखशांतीवर होतो. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या चुका आणि त्यांच्यापासून कसे वाचायचे. असे म्हटले जाते की कोणत्याही घराच्या प्रगतीसाठी त्या घरातील महिलाच जबाबदार असते. महिलांची तुलना माता लक्ष्मीशी केली जाते, कारण घरात त्यांनी केलेल्या चांगल्या कर्मांमुळे माता लक्ष्मी प्रसन्न होऊन आपली कृपादृष्टी कायम ठेवते. दुसरीकडे अनेक वेळा महिलांकडून कळत काही अशा चुका होतात ज्या घराची सुखशांती नष्ट करतात. चला तुम्हाला सांगतो की अशा कोणत्या चुका आहेत ज्या महिलांनी करू नयेत. घराची स्वच्छता न ठेवणे. घराची साफसफाई ठेवणे ही महिलांची जबाबदारी असते. अनेकदा महिला ही जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडू शकत नाहीत आणि घरात घाण साचू लागते. घरात जागोजागी जळमटे लागतात किंवा घराच्या कोप्यांमध्ये कचरा साचतो. असे केल्याने घरातील शांतता भंग होऊ लागते आणि घरात नकारात्मक ऊर्जेचा वास होतो. घरातील सुखशांती टिकवून ठेवण्यासाठी महिलांनी दररोज घराची साफसफाई करावी आणि जळमटे लागू देऊ नयेत. आंघोळ न करता स्वयंपाकघरात प्रवेश करणे. आजकालच्या व्यस्त जीवनशैलीत सकाळी स्वयंपाकघरात प्रवेश करताना आंघोळ करावी हे महिलांच्या लक्षात राहत नाही. असे म्हटले जाते की स्वयंपाकघर हे मंदिरासमान असते, त्यामुळे स्वयंपाक करण्यापूर्वी आवर्जून स्नान करावे. तसे न केल्यास अशुद्ध अन्न तयार होते आणि घरातील सदस्यांचे मनही अशुद्ध होऊ लागते, ज्यामुळे घरातील सुखशांती नष्ट होऊ लागते. नेहमी सकाळी उठून प्रथम स्नान करूनच स्वयंपाकघरात प्रवेश करावा. असे करणे घराच्या प्रगतीसाठी चांगले असते. सूर्यास्तानंतर झाडू मारणे. अशी मान्यता आहे की सूर्यास्तानंतर घरात झाडू मारू नये. असे केल्याने घरात धनहानी होते, कारण सूर्यास्ताच्या वेळी लक्ष्मी माता घरात विराजमान असते आणि झाडू मारल्याने ती घराबाहेर जाते. जर काही कारणास्तव झाडू मारावा लागलाच तर कचरा घराबाहेर काढू नये. केसांचा गुच्छा इकडे तिकडे फेकणे ही महिलांची एक खास सवय असते की त्या केस विंचरून केसांचा गुच्छा कुठेही फेकून देतात आणि केस संपूर्ण घरभर उडत राहतात. असे केल्याने घरातील सुखशांती तर कमी होतेच, पण पैशाचेही नुकसान होते.
सकाळ संध्याकाळ दिवा न लावणे. आजकालच्या महिला त्यांच्या दैनंदिन कामांमध्ये इतक्या व्यस्त झाल्या आहेत की त्या ईश्वराचे स्मरणही करत नाहीत आणि सकाळ संध्याकाळ घरातील मंदिरात दिवा देखील लावत नाहीत. असे करणे त्यांच्यासाठी आणि संपूर्ण कुटुंबासाठी अत्यंत त्रासदायक ठरू शकते. महिलांनी घरात सकाळ संध्याकाळ आवर्जून दिवा लावला पाहिजे आणि देवाची पूजा केली पाहिजे. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आणि सुख समृद्धी येते. स्वयंपाक केल्यानंतर गॅस साफ न करणे. महिला घाई गडबडीत स्वयंपाक केल्यानंतर गॅस शेगडी साफ करायला विसरतात आणि अस्वच्छ गॅसवरच पुन्हा स्वयंपाक करतात. असे केल्याने अन्नाची शुद्धता नष्ट होते. यासोबतच घरातील सुखशांतीही संपुष्टात येते. जर तुम्हीही अशी कोणतीही चूक करत असाल तर घरातील सुखशांतीसाठी आजच तुमच्या या सवयी बदला, कारण घराच्या प्रगतीची संपूर्ण जबाबदारी तुमचीच आहे. जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर नक्की शेअर करा. तर मित्रांनो, जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आणि जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लवकर सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.